जी झाया ध्यान जिये कम मतलं कड़ही निच्छ निरंजन नामय ते परम तनवे ते वंद सिरसी धगन सई देवी अनंत शिवमय निर्वमनानमय परम समाहि भजन्त ते हवंद सिद्धगण क्षय देवी नवंत परम समाहि भाग्ये कामिन्द ते कुर्वन्त सिद्धगण जे निर्वाणवसन्ति नानुगर्यावि भवसायरिण पडन्ति ते कुर्वन्त सिद्धगण जे अपानिवसन्त लोयालो विषयलोहो अक्षयिमलुनियन्त केवलदंसननानमय केवल सुख सहाव जिनवरवन्दवतीये देहि पयासिय भाव ये परम पुण्यन्ति मुनि परम समाहि परमानंद कारणिना योगिंद्र देवी रचित परमात्मा प्रकाश। चर्चा कशावर चालली ती आपली? शाश्वत शांतीच्या प्राप्तीसाठी जे परपदार्थासंबंधीचे विकल्प आहेत त्या परपदार्थांच्या विकल्पापासून दूर होण्याचा उपाय काय आहे? पूर्वी सांगत असताना पण पाहत होतो की विचार करा, बाह्य पदार्थ काय आहे? इष्टोपदेशमध्ये पण श्लोक येतो ना तसं, निशामयती निशेष इंद्रजालोपमं जगत स्पृहत्यात्मलाभाय गत्वा अन्यत्र अनुतप्यते। निशामयती निशेष इंद्रजालोपमं जगत, सगळं जग कशा प्रकारे जाणतो पाहतो। माया नगरी जिथं सिनेमा तयार होते त्या नगरीचं नाव काय?
मायानगरीच म्हणतात ना त्याला. का? खरं काय नसतं. मग तेच कुंदकुंदाचार्यांना समयसारमध्ये सांगायचं होतं. मायानगरी आहे संसार, सगळा संसारच. आणि त्यामध्ये फिरणारे आपण दुर्योधन. दुर्योधन मायामहल, ज्यामुळं तुम्हाला आवडणारी गोष्ट घडली. महाभारतात सगळ्यात आवडणारा कोणता विषय? युद्ध, फायटिंग. थोडक्यात दुसऱ्याची भांडणं चालली असताना रस्त्यावर सुद्धा लोक बघतातच. आवडतात भांडणं बघायला. रुची आणून त्या विषयाची रुची. त्या माया महालामध्ये काही खरं नव्हतं ना. जिथं जसं दिसतंय तसं ते नव्हतं. जिथं जमीन दिसत होती तिथं जमीन नव्हती. म्हणून तर तो पडला पाण्यात आणि द्रौपदी हसली. अंधे का उतरवी अंधा. काय गरज होती का? नाही. आपल्याला पण काही गरज नसताना ह्याची बिल्डिंग कशी झाली, त्याची बिल्डिंग कशी झाली, कुठं कोणत्या चुका आहेत, चर्चा कशाची असते? काय तुम्हाला तिथे जाऊन राहायचंय का? काय फरक पडतो कोणाची कशी झाली तयार? पण नितीन भाईंनी बाहेरच खर्च केला, आत काय खर्चच केला नाही. आता तुम्हाला काय करायचं? नितीन भाईंनी त्यांच्या मर्जीनं त्यांना जिथं खर्च करायचं तिथं केला, जसा करायचा तसा केला. तुम्ही आम्ही काय, तुम्हाला काय त्रास आहे? तर तुम्हाला तसं करता आलं नाही म्हणून त्रास आहे, बाहेर नसून. त्यावेळेस दुसऱ्याच्या याला नावं थोडीफार ठेवली जातात. कधी कधी असं होतं. करायचं होतं आम्हाला, पण खर्च पण आम्हाला फुकट करून दिलं तर करू आम्ही. तसं पैसे खर्च करून कारण द्रौपदीने कारण. तसं आम्ही संसारामध्ये सगळ्या द्रौपदी आणि दुर्योधन दिसतील. बघायचं झालं तर संसार म्हणजे काय? मायानगरी, मायामहल. म्हणजे आपल्या इथं बघायचं झालं तर ही इंद्रिया म्हणजे काय? इंद्रिया म्हणजेच मूळ इंद्रियापासून सुरुवात करा, बाहेर नव्हे. बाहेर काय नाही आहे. बाहेरच्या ह्याला म्हणणं हे सुद्धा खरं तर निर्दोष वस्तूवर आरोप केल्यासारखं आहे. वस्तुव्यवस्था 6 द्रव्ये जशी आहे तशीच आहेत आणि ते जसं आहे तसंच परिणमन करता आहेत. काही अडचण नाही आहे जगामध्ये कुठंच. जिथून माया निर्माण होते आहे ती कोण आहेत? ती कोण आहेत? इंद्रिया आहेत. इंद्रियांमुळेच त्या दुर्योधनाला जसं आहे तसं वाटलं नाही, जसं नाही तसं वाटलं. जिथं दरवाजा नाही तिथं दरवाजा आहे म्हणून जाऊन तो धडकतो आहे. हेच आमचं पण होतं. जिथून दुःखातून सुटण्याचा मार्ग नाही तिथं जाऊन आपण धडका मारतो. काय कुठं मारली धडक? दुकानाला जाऊन धडक मारतो तुम्ही, डोकं फुटणार, बाकी काही नाही. डोकं फुटत नाही मार्ग
मार्ग नसताना तिथून बाहेर पडायचा प्रयत्न, जसं एखादी माशी काचेवर बसते आणि काय होतं मग, तिला बाहेर जायचंय आणि माशी किती इंद्रिय जीव आहे, माशी माहिती नाही का, नाही किती इंद्रिय जीव आहे, काय किती का असं ना, आपल्याला काय 4 इंद्रियाला जीव आहे. 4 कोणती कोणती इंद्रिय असतात ऋषलभाई त्या माशीला? स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय, ग्रहणेंद्रिय आणि कर्मेंद्रिय. हुशार आहे. दुसऱ्याला किती आहेत? माशीला डोळे पण असतात. मग ती काचेतूनच बाहेर जायचा का प्रयत्न करते? काचेलाच का पुन्हा पुन्हा धडका मारते? आणि शेवटी तिथंच मरते. असं होतं ना. मग त्या माशीमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक? बाहेर जायचा मार्ग बाहेर नाही. बाहेर म्हणजे संसारातून बाहेर जायचा मार्ग बाहेर नाही. पण मी बाहेरच जाणार तर डोकं फोडून घेणार, काही नाही. मला सांगितली तिथे घटना, एका वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये आहे ना, बरेच दिवस ट्रीटमेंट घेतल्यानंतर अंदाज घेऊन साधारण त्यांना आपलं साध्या जगात सोडायचं असतं ना नेहमीच्या, म्हणून परीक्षा घ्यायची असते त्यांची की बाबा हे शहाणे झालेत का नाही. म्हणून तिथं काय केलं गेलं, भिंतीवर दरवाजा काढला गेला आणि सांगितलं त्या वेड्यांना की जावा, तुम्हाला आता बाहेर जायचंय. मग काय केलं ते वेड्यांनी? जायचे, धडकायचे, असंच होत होतं. मग सगळे नापास झाले. एक वेळा तेवढा बाजूला बसला होता, तो गेला नाही. डॉक्टरला वाटलं शास्त्राला येणारे बरं का, डॉक्टरला वाटलं हे शहाणे झालेले आहेत, हा शहाणा दिसतोय. मग डॉक्टरने विचारलं त्याला, तू का गेला नाही? मग त्याने काय सांगितलं, का गेला नाही ती? त्या दरवाजाची कुलपाची किल्ली माझ्याजवळ आहे म्हटला. तसं आपल्याला वाटतं आपल्याजवळ किल्ली मिळाली मोक्ष मार्गाची, गैरसमज असते. म्हणून आचार्यांनी दिलेल्या वचनावर विचार करा. निशामयती निशेष इंद्रजालोपमं जगत. धीरज आपल्या टाइमवर येतो करेक्ट. राहुल जर आला असता एवढ्या उशिरा तर मामा खवळले असते. धीरज आल्यावर त्याला काम आहे असं म्हणून सांगतात. एवढाच फरक आहे, बात काय नाही जास्त.
चर्चा काय? निशामयती निशेष इंद्रजालोपमं जगत. इंद्रजालाप्रमाणे, इंद्रजाल म्हणजेच माया नगरी. नाही जे आपण काही कल्पना करतो आहोत ते तसं काही नाही. म्हणून तर त्याचं थोडंसं एकांत केला ब्रह्माद्वैतवादींनी. ब्रह्म सत जगन मिथ्या. तेवढा शुद्ध ब्रह्म स्वरूप आत्माच खरा आहे, बाकी सगळं जग खोटच आहे. तसं बघितलं तर कुठं चूक केली त्यांनी? कुठं असं नाही दिसताना तर सिद्ध तेच करायचं होतं. राग द्वेष रहित संसारामध्ये जे प्रयत्न चाललेले आहेत त्या प्रयत्नापासून मुक्ती देण्यासाठीच त्यांनी सांगितलं ही सगळी माया आहे, काही नाही. आपणही सांगितलं, पण त्यांना नाही ते कार्य सिद्ध होणार तशा प्रकारच्या ब्रह्मसत जगन मिथ्या म्हणून, कारण वस्तूच मानली नाही व्यवस्थित. अनेकांचा जो वस्तूचा स्वभाव आहे त्याच्याबद्दलच अज्ञान असताना तिथं अर्थक्रियाच होत नसतात, कार्यच घडू शकत नसतात. भले ते वचन सुंदर आहे, चारवाकाप्रमाणे चांगले वचन आहेत, सगळ्यांचे भाव चांगलेच आहेत ज्यांनी धर्माची काही व्यवस्था मांडली केली. कारण व्यवहारामध्ये हे प्रत्यक्ष आहे सगळ्यांना की जे राग द्वेष भाव होता आहेत त्यामुळंच या जीवाला दुःख आहे. दुःखानुभव रागाद्वारे आणि द्वेष परिणामांद्वारे दुःखानुभव प्रत्यक्ष प्रमाण आहे. मनाद्वारे आपल्याला त्या सुखदुःखाचं प्रत्यक्ष अनुभवन होतंय. कुठं त्याला शास्त्रात जाऊन विचारायची गरज नाही की रागाने दुःख होतं का किंवा द्वेषाने दुःख होतं का, विचारायची गरज आहे का? आणि हे म्हणून सामान्य सर्व जणांना परिचित आहे. आणि मग हे एकदा समजल्यावर त्यांनी विचार केला त्याच्यावर की बाबा काय हे जे राग द्वेष होऊन दुःख होतं याचं कारण काय? इंद्रिय ज्ञानाने विचार केला आणि मग त्यांनी तशा प्रकारे वस्तू व्यवस्थेची रचना केली की बाबा जीव अनित्य वस्तू आहेत. संसारामध्ये जे जे संयोग आहेत ते सगळे अनित्य आहेत आणि त्या अनित्य वस्तूंनाच हा जीव कायमच मानून बसलेला आहे. शरीर मिळालं कायमचेच मिळालं, आई वडील मिळाले कायमचेच मिळाले, घरदार मिळालं हे कायमचेच मिळालेलं आहे, नित्य. बायको मिळाली कायमचीच मिळाली का नाही? असा विचार. मुलं झाली ती मुलं कायमचीच आहेत असं नसतं, असं आपण पाहत नाही. ध्रुव शाश्वत नित्य म्हणून आपण त्यांच्याकडे पाहण्याचा तो दृष्टिकोन आहे. संयोग संबंध स्वीकारले परंतु नित्य नाहीत ना. संयोग संबंधाला संयोग संबंध म्हणूनच जाणं म्हणतात ना. संयोग संबंधाची श्रद्धा संयोग रूपाने ठेवली तर बाधा नाही, तुम्हाला त्रास होणार नाही. संयोगच आहे तर संयोग म्हणूनच पहा, ती श्रद्धा राहील. म्हणून उदाहरण आपण पाहतो, धर्मशाळेत गेलो तर संयोगच पाहतो आपण, त्याला ध्रुव पाहत नाही. संयोग आहे, काही काळापुरता संयोग आहे. कुठं गावाला गेलो तर आपण हॉटेलमध्ये राहिलो तेव्हा आम्हाला माहिती आहे संयोग आहे, हे माझं नाही. एकदम
100% श्रद्धान आहे, संयोग आहे. मग जसा तो संयोग आहे, अनित्य आहे, ते कायमचं नाहीच है ना. रेल्वेमध्ये भेटलेले प्रवासी ते आपले है ना मित्र होतात, त्यांची ओळख झाली, केली जाते, होते. विजू काकी सांगत होते, त्यांना एक मनुष्य रेल्वेमध्ये आता प्रवासात भेटला, पण सुरुवातीला त्याने त्यांना त्रास दिला. एकटाच होता या 8 बायकां, तो एक माणूस, पण आडमुठा होता, म्हातारा होता. खालच्या सीटवर आडवा झोपायचा दिवस आणि रात्रीतून. आता मग ह्या सगळ्या बायकांनी बसायचं कुठं बरं? पण आपल्याकडे भांडायची सवय नाही, संस्कार नाही. त्यामुळे थोडं सहनशीलता, आपल्या महिलांनी सहनशीलता दाखवून आणि तत्वचर्चा करत बसल्या. आणि तो मनुष्य उठला. ती तत्वचर्चा त्यांना हे मराठीत करत होती, तो हिंदी भाषी होता, पण तरी त्यांनी मन लावून ऐकलं, कारण सांगणारा मन लावून सांगत होता. विजू काकी म्हणजे नाव सांगितलेलं. लई विजू काकीने आपलं कॉलर टाईट करते तशी पदर असा वाढलाच. पदर असं केला नाही का तुम्ही? मी विजू काकी, फरक पडतो. संयोग आहे विजू काकी, तुम्ही समजू नका मी आहे म्हणून. असं होतं, बाकी काय नाही. माणसाजवळ कॉलर असते, बायकाजवळ पदर असतो टाईट करण्यासाठी. मग त्या मनुष्याने ती चर्चा ऐकली, त्याला आवडली आणि विशेष म्हणजे त्याने क्षमा मागितली. आम्ही तुम्हाला त्रास, त्याला पण कळत असेलच की आपण आडवं झोपतो, यांना त्रास होतोय बसायचा, असं कळत नसतं. पण थोडं धैर्य, थोडे त्या ठिकाणी चांगले भाव, विशुद्ध भाव, पुण्यबंध झाला. तो माणूस पाया पडला यांच्या. क्षमा म्हणजे काय? माझं चुकलं, मी तुम्हाला त्रास दिला. चर्चा ह्याच्यासाठी होती की रेल्वेमध्ये लोक भेटतात, आपण भेटल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करतो, आपलेपणा, आणि मग म्हणतात पण आमच्या घरी या. सगळे पत्ते, फोन नंबर दिले, देवाणघेवाण हे नेहमीच होतं ना. असं मग परत ना फोन ना काय विषयच येत नाही ना त्याचा. बोलाची भात, बोलाची कढी. वर्तमानामध्ये म्हणूनच काल सांगितले की आहारदानाला महत्व आहे. कुणाला बोलायचं, घरी जीव खाऊ घालायचं, अडचण तीच असते. म्हणून काय सांगितलं, तिथे जरी ते सगळं झालं, भेटलं, तर जाणतो आपण आमचा त्या भेटणाऱ्या लोकांशी काही एक संबंध नाही. तो संयोग संबंध अनित्यच आहे, नित्य नव्हे. ती जी श्रद्धा, ती भावभासना, ती जी परिणती त्या ठिकाणी आम्ही ठेवली, तीच आपण आपल्या संयोगात आलेल्या विषयांच्या प्रती, ती अनित्यता, तीच अनित्यता, वेगळी नाही का? वेगळी असते. अनित्यता सर्वच बाह्य संयोगांची एक समानच आहे, काही वेगळी नाही. उत्पन्न होणं, नष्ट होणं हा संयोगाचा स्वभावच आहे. पण काय चाललं, काय होतं आपलं सुनील पाहुणे? काय विषय काय चालला? नाही, विषय कशावरून निघाला होता आपला?
सगळं जग, त्याच्यामध्ये आपलं मतवादी, प्रत्येक मतवादींनी रागद्वेष नष्ट करण्यासाठीच वस्तूची व्यवस्थेची रचना केलेली आहे. ज्या सगळ्या धर्मांनी सांगत होतं ना, रागद्वेष अनुभवायला येतात दुःखरूप सगळ्यांनाच, त्याला शास्त्राधाराची गरज नाही, गुरुची गरज नाही, म्हणून पुन्हा पुन्हा रागद्वेष दुःखरूप आहे हे सांगायची खरं तर गरज नाही. पण का सांगावं लागतंय की रागद्वेष दुःखाचं कारण आहे? त्याचं कारण तुम्ही दुःख जरी झालं तरी त्याला स्वीकारायला तयार नाही आहात. अजूनही हीच आशा आहे की या रागद्वेषातूनच सुख प्राप्त होईल. रागद्वेष सोडल्यानंतर अस्तित्व संपतं. रागद्वेष असतील तरच माझं अस्तित्व आहे आणि त्यातूनच, त्याद्वारेच म्हटलं, जिथं दरवाजा नाही तिथूनच बाहेर जाण्याचा हट्ट का? त्रास होत नाही का तुम्हाला? त्रास होत नाही का? समजून भिंतीला एकदा धडक लागल्यानंतर पुन्हा मारणार का? मारणार का? मारणार का? बाहेर आता असं सांगितलं तर नाही मारणार, मारणार नाही. मग रोज संसारात काय करतोय मी प्रफुल्ल? धडक काय कुठं मारतोय, काय सांगतोय आणि धडक कुठं मारली जाते? पुन्हा तिथंच धडक मारतोय, पुन्हा तिथंच धडक मारतोय. मिथ्यात्व, अज्ञान, असंयम या परिणामाच्या द्वारे परपदार्थातूनच सुख, ज्ञान, शांती हेच चाललं. नीट समजून घेतलं पाहिजे ना. ब्रह्मसत जगन्मिथ्या म्हणाला ते पण कशासाठी म्हणाले? त्यांना पण हे सगळं ह्याच्यात अडकू नका, हे खोट आहे, खोट आहे हे सांगत होते ते. आम्ही अध्यात्म भाषेत हेच सांगतोय. इष्टोपदेशमध्ये पूज्यपादाचार्य ते सांगतायत. निशामयती, काय निशामयती? निशेष इंद्रजालोपमं जगत. इंद्रजाला प्रमाणे उपमा दिली. जालोपमं इंद्रजालाप्रमाणे, मायाजालाप्रमाणे, माया महल प्रमाणे. तिथे काही नाही, खरं नाही. बाहेर जाणार तर अशी श्रद्धा ठेवून जावी तर काही नाही आहे. हवेत तलवार चालवल्यासारखा आहे, हवेत मोकळ्यात काय नाही. काय त्याने होणार? काय नाहीच. तशी आमच्या या कल्पना आहेत विश्वासंबंधी. म्हणून त्यांनी दिलं स्पृहती आत्मलाभाय गत्वान्यत्र अनुतप्यते. असं लिहिलं ना. गत्वान्यत्र, गत्वा म्हणजे बाहेर गेला असताना, अन्यत्र स्वभावाला सोडून, स्वतःला सोडून बाहेर जाणार तर अनुतप्यते. अनुतप्यते, अनुतप्यते म्हणजे चांगल्या प्रकारे तापतो, त्रासतो. गत्वान्यत्र, दुसरीकडे का जाता असा प्रश्न आहे. नसणाऱ्या गोष्टीतून, जसं स्वप्नातल्या गोष्टी नाही, स्वप्नात स्वप्नच त्याच्यातल्या नाही, पण उगाच त्याच्यातून आपण ती किती वेळा वर्णिजींची गोष्ट ऐकली. गरीब मनुष्य झोपला, स्वप्न पडलं, त्याच्याकडे भरपूर त्याला गाईचं राजाने दान दिलं, खूप गायी त्याला मिळाल्या. मग घ्यायला ते बाजारात विकायला गेला, गाई घ्यायला माणूस आला. मग त्यांनी गायची किंमत सांगितली 70-80 हजार रुपये. मग ती म्हटली एवढं कुठं असतं काय, मग 40,000ला द्या असं काय मागितलं असेल.
मग नाही ही 80,000लाच देणार, मग नाही होय नाही 40,000च. मग किती वेळ झाली चर्चा तिथं. आणि काय झालं राहुल पुढे माहिती, ते गिऱ्हाईक 40चं 45ला मागितलं आणि निघून गेलं. काय नाही हे म्हटलं 80च्या आत द्यायचं नाही माझी गाय, नाहीतर निघून गेलं ती गिऱ्हाईक, परवडत नाही म्हटलं. मग त्याला जाग आली, अरे छा काय नाही परवडोय, बरं असू दे 40,000 दे, 40,000 दे. काय 40,000 द्या, कुठले द्यायचे, काय अशी असली फसवणूक करण्यात काय अर्थ आहे का? नाही, नव्हतं काय. आणि उगाच आपण जर तशा प्रकारचं खोटं खोटं आपलं मानसिक समान, खोटं खोटं लहान मुलांना, खोटं खोटं सगळं खोटं खोटं लहान मुलांना करतो की नाही आपण, फसवतो की नाही. किती गोष्टीत लहान मुलांना फसवलं जातं. आणि ते बाळ फसलेलं बघतो. पटलं का तुला? पण अजून नाही पटलेलं. तुम्ही सगळं खरं शिकवलं, बाकी सगळे खोटं शिकवतेत असं म्हणतोय ग उगाच. बरोबर आहे ना, आमचा पोरगा करेल ती सगळं बरोबर, बाकीचे जे पोरांनी जे करेल ते खोटं 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 शिकवलं. तर सांगायचं काय, त्या लहान बाळांना कळत नाही, फसतात. आणि तीच गत आमची पण, म्हणून मिथ्यादृष्टीलाच बाल म्हटलंय. बाल ही उपमा कुणाला दिली? मिथ्यादृष्टी जीवांना दिली. कारण जसं बालक फसतं तसं हे मिथ्यादृष्टी जीव या संसार जाळात, माया जालात फसतात. समजत नाही. आता आपल्याला इथं वर्णिजी सांगणार आहे की माया काय असते. आपल्याला या शाश्वत शांतीच्या प्राप्तीसाठी पराचे जे विकल्प आहेत त्याच्यापासून दूर होण्यासाठी सगळ्या जगाला माया आहे असं म्हणून बघा सांगतात. पण व्हॉट इज माया जरी इथं एवढं स्पष्टीकरण केलंय तरी आपल्या इथं वर्णिजींनी पण त्यांच्या भाषेत जे सांगितलं ते वाचतं. काही लोकांना वाचलेलं आवडतं, नुसतं गप्पा मारलेलं आवडत नाही म्हणून. काय वाचतच नाही पुस्तक, शेवटी पाहुण्यांनी परमात्मा प्रकाश घ्यायचं बंदच केलं. ही काय वाचणार नाहीत आम्हाला माहित आहे. त्याशी आपलं गपचिप जिजीने घरार्चना घेऊन बसले आता 2 दिवसापासून. बरोबर आहे का नाही पाहुणे? म्हणून आता असे थोडंसं वाचावं लागतं. त्यांचं पण सामान सगळ्यांचं वक्त्याला लय अवघड असतं, तुम्हाला माहित नाही. प्रत्येकाचं समाधान, राहुलचं समाधान करायचंय, सुनील पाहुण्याचं समाधान करायचंय, विजू काकीचं समाधान, सगळ्यांना चांगलं वाटलं पाहिजे. नाही तर परत म्हणणं काय सांगतेत, नाही ना, कुठं ना कुठं कोण ना कोण काहीतरी म्हणणारच की. आणि मग असं कोणाला आवडेल काय सांगतेत म्हटलेलं. मग थोडं आपलं सांगितलं, वाचलं होतं, गोष्ट सांगितली होती, हो, आणि तत्व पण आलं होतं, हो. असे काही भारतीय सारखे विद्वानांना असं चालत नाही. आता थोडं थोडं सगळं. म्हणून प्रवचन किंवा शास्त्र स्वाध्याय ही काही शिकायचं नाही. हा काळ शिकण्याचा नसतो, वेगळं असतं ते. कारण सभा सामान्य असते. अनेक प्रकारचे जीव, प्रथमानी योगवाले, कर्णानी योगवाले, चरणानी योगवाले, द्रव्यानी योगवाले, निश्चयवाले, व्यवहारवाले, उपादानवाले, निमित्तवाले, पुरुषार्थवाले, दैववाले, नाना प्रकारचे लोक येऊन बसलेले असते. कोणाला संसार चांगला करायचा आहे, सगळ्यांचं समाधान झालं पाहिजे. आणि इथं आहे समाधान सगळ्यांचं, नाही असं नाही. हे सामान्य. शिकायचे तर विशेष ते पुस्तक घेऊन यायचं आणि मग शिकायचं. वेळ काढून, वेळ देऊन, खरोखर जिज्ञासा ठेवून समजून घ्यायचं मला हा विषय, अशी भावना.
सर वाचू काय सुनील पाहुणे वाचा म्हटले. पहिल्यापासून वाचू काय काल जिथपर्यंत झालं तर तिथून पुढे वाचू. कालच्यापासून पुढे वाचू. संदर्भ पहिल्यापासून वाचा म्हणा की मग कालच्यापासून वाचा म्हणजे काय. भैया शाश्वत शांति के लिए हमारा पहला काम क्या है. सुरेश भाई तिथं नाही आहे. आता फक्त मन लावून ऐक. हिंदी कळतं ना. भैया शाश्वत शांति के लिए हमारा पहला काम क्या है कि हम इन बाहरी पदार्थों के विकल्पों से दूर हो. तो इसका उपाय क्या है. तो देखिए ये बाहरी पदार्थ क्या है जो हमें दिख रहे हैं. ये सब बाहरी चीजें है क्या. तर सांगितले ये सब माया है. और जो हम बैठे हैं यह सब क्या है. यह भी माया ही है. असं सांगितलं त्यांनी. जो दिख रहा है वह भी माया है, परमार्थ नहीं. वास्तविक काही नाही. वास्तविक नाही. क्या है परमार्थ नाही. संवेग परमार्थ है का माया है. आवाजच येईना. कंठ फुटे ना. कंठ फुटला माया असं माया म्हणजे ते सगळं दशातच आवाज राहते ते. आता सांग संवेग काय. संवेग भवन म्हणतोय का संवेग वर्गा म्हणतोय. असं पण होऊ शकतं. संवेग भवन हे सगळं माया. तिथं जे काय असेल ते माझं संवेग खरा. संवेग भवन माया असं पण होतं बरं का. संवेग भवन माया आहे का खरं आहे. संवेग भवन खरं आहे. संवेग खरा आहे ना. अपेक्षा माझी वेगळी आहे म्हणून बरं का. संवेग दर्शनाचं एक लक्षण आहे संवेग. संसार भय आत्मरुची ह्याचं नाव आहे संवेग. तो परमार्थ तो जो प्रगट होता है वह भगवान है. क्या सांगितलं तर कुठे गेलं. तो दिख रहा है वह सब माया है, परमार्थ नहीं है. तो परमार्थ क्या है. खरं काय आहे. तर त्यांनी सांगितलं खरं काय आहे तर भगवान खरे आहेत. 100% खोट आहे. भगवान खरे हे 100% खोट आहे. बरोबर धीरज. भगवान खरे नसतात. भगवान खरे नसतात. जर असतात तर खरोखर सांगा आम्हाला भगवान बनण्याची भावना होते का. खरोखर आपल्याला रोज एकदा असं वाटतं की मला भगवान झालंच पाहिजे. दिवसातनं दर्शन करताना सुद्धा मला देवा शपथ सांगा ऋषलवेळ मला भगवान बनण्याची भावना होते. रोज देवाचं दर्शन केल्यानंतर देवाची शपथ घेऊन सांगाल काय. खोटच असतं. त्यांना काय नसतं. हो देवा शपथ सांगतो मला भगवान बनायची इच्छा आहे. काय प्रॉब्लेम नाही. कहाणी पण मला भगवान बनायची भावना किती वेळा होते आपल्याला. खरं सांगायचं म्हणलं तर जर भगवान खरे असते तर काय ते म्हणजे वस्तू म्हणजे कसली म्हणायची ती म्हणजे ज्याला उपमान आहे देत अशी एकदम वेगळीच वस्तू आहे ना भगवान म्हणजे. त्यांचं ज्ञान काय त्यांचं सुख काय. बस या दोन गोष्टीवर विचार केला तरी भगवान बनायचे भाव झालेच पाहिजे. पण होतं अजूनही मला तेच का चांगलं वाटतं. इंद्रिय विषय भोग ज्ञान आणि सुखाचे कर. स्वतःशी प्रामाणिक होऊयात. काय नाही ते
खरं खरं हे नाही का, भगवान खरे आहेत हे 100% खोटं आहे. म्हणून काय उपयोग नाही, खरं आहे म्हणून उपयोग होणार नाही. त्याच्यासाठी समर्पण लागेल. भगवंतांना जाणून घेण्याचं, त्यांचं अस्तित्व समजून घेण्यासाठी आपल्याला परम पुरुषार्थ करावा लागेल. अशीच नाही भगवान समजणार. असे समजले तर तुम्हाला भगवान बनण्याच्या तुम्हाला दुसरं काही समज सुचणार नाही. वेळ लागेल, वेळ. जसं पैसे मिळवायचं वेळ लागलेलं असतं. मग त्याच्याशिवाय दुसरं आपल्याला काही विचार येत नाही. जिथं तिथं जसं नाव्याला जिथं जाईल तिथं केस दिसते, चांभाराला चपल्या दिसते, आणि राहुलला काय दिसतं, बांधकामं दिसतात. कोणाला किती सिमेंट आणि कुठं काय लगेच ते सांगते. अजून इथला रस्ता चांगला, आत्ता म्हटलं रस्ता चांगला करून घेऊ नको म्हटला. अजून सिमेंटच्या गाड्या, ट्रका हेवी लोडच्या येणार आहेत, तर त्यांचं बांधकाम चालू आहे. त्यांचं म्हटलं आता काय लय सिमेंट लागणार नाही, ते थोडंसंच राहिलंय. तसं नाही म्हटले. 50 कोटी असली तरी डिलिव्हरी जागेवर द्यायची असते. मग परत त्याच्यामध्ये लोड असतो आणि परत आपली इथं काळी माती, परत खड्डा पडेल म्हटलं. त्याला बरोबर माहितीये कोणाला किती सिमेंट लागणार आहे, कुणाला किती स्टील लागणार आहे. म्हटलं ना, नाव्याची नजर कुठं असते, केस वाढले कटिंगला गिरायक कसं येणार त्याला, ते केसच बघतो ना. ती चर्चा काय चालली आपली राहुल? आपल्याला ती भावना आतून अशी तीव्र भावना, दुसरं काय नाही, बस मला परमात्माच बनायचं. दुसरं ध्येय नाही राहणार, दुसरं एम नाही राहणार, दुसरा उद्देश नसतो ज्ञानीचा. आणि अज्ञानीला अनंत उद्देश आहेत. आम्हाला सिद्धचक्र विधान करायचे आणि आम्हाला भावपाऊड विधान करायचे आणि आम्हाला अमुक तमुक करायचे. काय नाही, किती वेळा सिद्धचक्र विधान केलं तरी काही फरक पडणार नाही मामा, नाही फरक पडणार. केली अनंत वेळा केली, पहिल्यांदा नाही करत तुम्ही म्हणलं नाही. खोबरं खिसून खिसून जरी केली तरी सुद्धा नाही. काय वेगळ्या पद्धतीने. मला काल प्रश्न विचारलाय कारण की खोबरं का खिसते ते, व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट. ज्यांनी खिसले त्यांनी सांगावं, बाकी काय नाही. रुपाली खोबरं तुम्ही जे गोठे आहेत ना, त्यांनी ते पांढरे केले सगळे. पांढरे म्हणजे वरचं कवच काढलं. कारण सांगा फक्त, का काढलं? काय झालं? त्या भावनाने खिसलं असताना सिद्धचक्र विधानच करावं लागलं नसतं. त्याने परत त्याला मुंग्या लागतील असं आम्हाला त्याच्यानंतर. आता ते वरचे एकदा कवच काढल्यानंतर त्याला मुंग्या लागू शकतो, तेल सुटतं, त्याला मुंग्या लागणार त्याला, मग ते मरणार. एवढे सारे गोठे तुम्ही आता 8 दिवस सडवणार, तिथंच राहणार ना का रोजची रोज काढणार आहे? ते सगळं तेलकट होऊन जाईल, मुंग्या वगैरे त्याला लागतील बहुतेक असं मला वाटतं. असं काही ज्ञानी लोकांनी मला सांगितलं. काय सुनीता माम, छान दिसावं का असं काय नव्हतं. कुणीतरी केलं, गोठा चढवलं, काय बदाम चढवलं. मी तर म्हटलं तर दिव्य द्रव्य चढवावं. चांदीचे बदाम जर चढवले असते तर अजून छान झालं असतं.
आहे ना. गोटी काय दरिद्रता का जरा यार माझी देखी इथं असं करतात का? चाललंय सरळ आहे ना. काल मला कोण फिरता फिरता म्हटलं, राहुलच म्हटलं, कोण म्हटलं, तुमचे दातार आहे ते, छोटा मुलगा दातार आहे, देतो असं नाही तर त्याला वाटलं असं आपणच टाकू की कशाला त्यांना द्यायचं, देतो बिचारा. चर्चा काय? चांदीचे बदाम आहे ना. अजून आहे ना, हे सांगितले ना, पांढरं केलं म्हणजे स्वच्छतेचं प्रतीक आहे, दिव्यतेचं प्रतीक. दिव्य त्याला मुंग्या लागत नाहीत, काय लागत नाही त्याला. काय राहावं करायचे चांदीचे बदाम म्हणजे नक्की काय करायचे का नाही असाचा अर्थ कळत नाही मला कधी. माझ्याकडे आहे सॅम्पलला, जर बनवायचं असेल तर बाग काय नाही. कसला असतो ती दाखवतो तुला. करायचेत का राहून तिघात मिळून आहे, एकटं जण आहे, त्याच्यामुळे काय टेन्शन तुझं घेऊन नाही. दिव्य दिव्यता भव्यता. नारळ चढवले काय, गोटे चढवले काय, आणि खिसलेले गोटे चढवले काय, आपण गोटे ती गोटेच. म्हणजे सिद्धत्वाची प्रतीती, सिद्धत्वाच्या गुणांची जर आणि एक एक तुम्हाला मागे ती गोष्ट वाचून दाखवली ज्ञानारण्यमध्ये त्या माणसाची सांगितली नाही. एकदा प्रवचन ऐकलं तर वैराग्य होऊन दीक्षा घेतली आणि 15-15, 20-20 वर्ष जाणारे तेच लोक तिथंच अजून प्रवचनच ऐकतात. धन्यता. सुंदर आहे. मला तर रोजच एवढं विचारत, सिद्ध सिद्ध किती सुंदर सिद्ध. आणि त्यांची अनुभूती घेतल्याशिवाय तो आनंदच येणार नाही. सिद्ध चक्र विधानाचा, सिद्धांच्या समूहाचं अनंत सिद्ध म्हणजे एक जो आतून उल्हास. कसे भारी भारी त्या ठिकाणी सगळे चक्रवर्ती तीर्थंकर सारखे जीव तिथं जाऊन आज अशरीरी होऊन अनंत काळासाठी अव्यबाद सुख भोगतायत. पुन्हा त्यांना असं चार गतीतलं दुःख नाही, काय कसलंच काय नाही. विचार तर करा, कायच काम नाही. जसं करोनाचा काळ ज्यावेळेस पहिल्यांदा बंद होतं ना सगळं, किती निवांत आणि आनंद. अजून सांगते राहुल वगैरे सांगतो, लय मजा येते ती, आम्ही लय चांगलं म्हणजे सगळं. त्यांनी खेळ पण खेळले, एकत्र फॅमिलीचा लाभ पण, आणि धर्म पण तेवढा सगळ्यांनी केला त्या काळात. का निवांत. आता तुम्हाला आणि करोनाच यायला पाहिजे का निवांत व्हायला? तुम्ही स्वतः निवांत होणार नाही का? मी तेच तरुण सागर महाराजांनी सांगितलं ना की तिकडे उत्तरेकडे पद्धती मिळलं म्हणायची नाही. उत्तरेकडे काय म्हणते तरी शांत हो गए, शांत म्हणजे मैंने जीवन भर अशांत थे, मरने के बाद ही शांत हो जाते आदमी. मेल्यावरच शांत होतो, तोपर्यंत नाही स्वप्नात आहे. काय ना काय उद्योग करतच राहायचे असं. म्हणून म्हणते आप शांत हो गए. मग जिती जागती शांत हो जाओ ना. अरे काय म्हणताय काय, जिथे जागती शांत म्हणजे असं कसं होईल? मेल्यावर शांत व्हायची पद्धती आपल्याकडे. बघा बाबा, आमचं काही नाही. जिवंत असतानाच झालं पाहिजे ते कार्य, चांगलं कार्य. बैल गेल्यानंतर झोपा करून काही उपयोग होत नाही. करायचं काय त्याच? पर्याय निघून जाईल तर काही उपयोग होणार नाही. शेवटची संधी समजून आपण सिद्धांचं दर्शन घेतलंच पाहिजे. धर्मदास शुल्लकाप्रमाणे डोक्यात तिडे पाडून घेतले पाहिजेत, कुत्र्याच्या डोक्यात पडल्याप्रमाणे. बस तळमळ झाली पाहिजे. राहुल पण होत नाही तशी धीरज. सिद्ध सिद्ध कुठायत सिद्ध, कसलेच सिद्ध. शिखरजवळ जातो, परत एकदा बघतो
सिद्ध मला काही करून सिद्ध पाहायचे, बस बाकी दुसरं काय नाही, अशी धगस. म्हणून म्हटलं काय नाही, परमात्मा आहे ही माया आहे. धर्मातली प्रत्येक गोष्ट माया आहे, म्हणून इथं सगळा मायाचार आहे हे सांगतं. जे द्रव्य चढवतात ते पण मायावीच, खोटं खोटं, सगळं खोटं खोटं. डबे चांदीच्या ऐवजी साधेच, चांदी सारखे, चांदीचे नाहीत. द्रव्य पण तसंच आहे ना, खायचं वेगळं, चढवायचं वेगळं सिस्टीम. काय देवाला तर काय लागतं, देवाला भाव काय. गुळशीर चंदन कोणाकोणाच्या घरात आहे, गुळशीर कपूर मिलाय, असं पण ते चंदनाचा अर्घ्य म्हणतो ना. चंदन असं उगवलंय आणि ते वाटीत तुम्ही घेऊन येताय रोज. चंदनाप्रमाणे मी शीतला नुसतं ते तांदूळ चढवून होणार आहे, त्यात पाणी चढवून होणार आहे. काय होणार, चंदनाप्रमाणे शीतलता, ती निवृत्ती व्यावहारिक शीतलता सुद्धा मी अनुभवत नाही. की ते कसं थंड शीतल आहे तसा मी शीतल आहे असं म्हणतो. तुम्हाला काय वाटतं तर का, वाटतं तर का म्हणजे शायनेस, इंग्लिश म्हणजे शाय म्हणजे लाज, मराठीत लाज तर वाटते का. काय चढवतोय आपण, काय जल जसं पवित्र आहे तसं. कुठं आहे पाणी, कुठं आहे. अरे आणा ना, तुम्हाला नाही जमत ते पाणी पहा, चढवा, ते पवित्र आहे. तसा मी कुठेतरी त्याच्या निर्मलतेवरून आपली निर्मलता, स्वच्छता हे तुम्हाला बाहेरून समजणार आहे, आतून नाही समजत किती सांगितली तरी. हे तुम्हाला कळतंय का नाही. मिथ्यात्व त्याचं नाव आहे. परमार्थाला माया आणि मायेला परमार्थ, असं झालंय की नाही सुनील पाहून. घर बांधताय तुम्ही, मुलाचं ते परमार्थ आहे की नाही. आणि समीर भवन बांधताना ते परमार्थ होतं का माया आहे, सांगा. कशाला लागते, कशाला लागते आणि कशाला लागते, एवढंच असतं का नाही. काय आता तिथं ते कोण राहते, भोगी जे राहतात का, त्यागी, त्यांना कशाला लागते प्रत्येक वेळेस. आणि आम्हाला सगळ्या घर बांधताना लागतं सगळं लागतं. व्यवस्थित डासवणी, गारवार व्यवस्थित यावं, सगळ्या प्रकारचे आपण जिना व्यवस्थित त्याची हाईट वगैरे असावी, सगळं आपण बघून करतो का पाहिजे तसं केलं. हा नाही ना, व्यवस्थित जिना चढताना त्रास होणे, उगाच आपलं जागा कमी, खरं डोंगर. तात्पर्य लक्षात घ्या, हे परमार्थ आहे. याच्यासाठी तुम्ही सगळं समर्पण केलं तरी कमी नाही, त्याला तरी काही नाही आहे असं सांगायचं. सगळं उठलं तरी काही नाही, इतकी त्याची महिमा पाहिजे, इतकी महिमा. आणि म्हणून म्हटलं हे जे देव आहेत ते परमार्थ आहेत, ही सांगते तिथं ना. बाकी सगळं परमार्थ नाही, परमार्थ तो एक भगवान ही है. आता बघा ही श्रद्धा बसते का. खरे तर भगवानच आहे. आज स्वीकारा, उद्या स्वीकारा, नंतर स्वीकारा, हीच गोष्ट खरी आहे सुरेशभाई. तुम्ही आज नाही मानलं तरी फरक नाही पडणार काय ना, वस्ती स्वभाव बदलणार नाही, जे आहे ते तसंच राहणार. तुम्ही मान्यता बदलली तर व्यवस्थित होईल, दरवाजा नाही तर नसणारच. तुम्हाला जागा बदलावी लागेल, तिथं नाही डोकं आपटून चालणार. काय अनुभव, जिथं दरवाजा तिथूनच जावा, नाही त्या ठिकाणचे प्रयत्न उपयोगाचे नाहीत. आणि म्हणून त्यासाठी परमार्थ समजून घ्या. परमार्थ खरा आहे, परमार्थ खोटा नाही. नाही परमात्मा खोटे नाही, ते आहे. मला व्यवहारातला एखादा श्रीमंत मनुष्य त्याच्याबद्दल महिमा आहे, त्याची गाडी आली तर महिमा आहे. राहुल काल सांगत होता
आहे ना, सांगू का पास करू? काय झालं बघू म्हणतोय. नाही काय विशेष काय नाही त्याच्यात काय, म्हणजे राहुल नाही, दुसरा ह्या गावातला नाही, दुसऱ्या गावातला तो सांगत होता राहू दे. आणि राहुल म्हणजे काय इथलाच असायला पाहिजे सगळ्या नियम आहे का? एक राहुल नावाच्या मुलाने मला सांगितलेली घटना. पण आता मला नाही सांगता येणार, परत उगाच अडचण येते, परत मला काय सांगायचं नाही ती बात काय नाही. तर चर्चा एवढी लक्षात घ्या, परमार्थ काय आहे? रुपाली काय आहे ना, पांढरं खोबरं का करायचं नाही, तेवढं जरी लक्षात ठेवलं. प्रत्येक मोठा चढवताना एकूण अर्घ्य किती एक सांगा बरं, एकूण सांगायचे 8 दिवसातले अर्घ्य किती? 2040 आहेत. 2040 तुम्ही नारळ आणल्यामुळे तुम्हाला लक्षात आलं काय? असंच असणार, दुसरं कसं असणार? प्रत्येक नारळ चढवताना जर तुमच्या मनामध्ये हा स्वच्छता स्वच्छता स्वच्छता, तुम्ही 8व्या दिवशी स्वच्छ होऊन जाताल, आम्मांसारखं आम्मा होताल. पांढरे स्वच्छ वस्त्र, मन स्वच्छ, वचन स्वच्छ, काय स्वच्छ माहिती आहे. पण 2040 नारळ चढवले म्हणून स्वच्छ होणार नाही किसून. लक्षात घ्या या गोष्टी. संस्कार, स्वच्छतेचे संस्कार इथं व्हायला पाहिजे, तर त्याचा आपल्याला लाभ. खरं आहे, प्रत्येक वेळेस मी हे खरं आहे म्हणून सांगून चढवानं हे खरं आहे, ही स्वच्छता असे शुद्धत्वच सत्य आहे, बाकी सगळं काय माया आहे. असं कळलं? बाकी आपण नंतर पाहू. ओम नमः भो प्रभू समारंभ समारंभ क्रोध खऱ्या देश अस्तित्व जाणं, संयोगापासून भिन्न असं आपलं नित्य अस्तित्व जाणं. शरीरादी सर्व परद्रव्यांपासून भिन्न मी आहे. न्याय कसा हा मीच परमार्थ रूप आहे.
विसर्जन